तो फिर ये नेक्स्ट प्रॉब्लम, कल थ्री प्रॉब्लम हुए थे 1.1 के, ये फोर्थ वाला प्रॉब्लम। अब देखो ये वाले प्रॉब्लम में क्या है, डायग्राम हो गया सभी का। अब यहाँ पे जो फाइंड करना है और जो गिवन है, हमें फाइंड करना है एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्राइंगल बीसीडी, एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्राइंगल बीसीडी। दोनों ट्राइंगल का हमें रेशो निकालना है। दोनों ट्राइंगल का क्या निकालना है? रेशो निकालना है। यानी ये ऐसा भी होता है, एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल बीसीडी, ये भी है रेशो में। इसको ऐसा भी लिख सकते हैं हम, कैसे लिख सकते हैं? एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल बीसीडी, यानी दो ट्राइंगल का एरिया, केवल ट्राइंगल नहीं है, इस ट्राइंगल का एरिया, इस ट्राइंगल का एरिया। वी हैव टू फाइंड द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्राइंगल। दो ट्राइंगल के एरिया का हमें रेशो निकालना है। अब ये दोनों ट्राइंगल देखो यहाँ पे डायग्राम में, एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी, यानी ट्राइंगल एबीसी बोलन भाऊ इकडे पाय, नाही तर बोलण्यामध्ये उचलून फेकीन। एरिया ऑफ ट्राइंगल एबीसी, इस ट्राइंगल में बेस कौन सा है? बेस बीसी। बेस क्या है? बीसी। ट्राइंगल एबीसी का बेस बीसी है। दूसरा ट्राइंगल बीसीडी, ट्राइंगल बीसीडी का भी बेस क्या है? बीसी। यानी दोनों ट्राइंगल में बेस ये इक्वल है, दोनों ट्राइंगल में बेस इक्वल है। दोनों ट्राइंगल का बेस कौन सा है बेबी नंदा? दोनों ट्राइंगल का बेस कौन सा है सृष्टी रोगडे? हंसे दोन्ही ट्रायंगलचा बेस कोणता आहे? मी काय विचारलो? अनिल पुत्री काय विचारलो मी आता? दोनों ट्रायंगल का बेस कौन सा है? तो दोनों ट्रायंगल का बेस कौन सा है? हाँ ऋतुजा, दोनों ट्रायंगल का बेस कौन सा है? बीसी। ओके, अब दोनों ट्रायंगल दो पैरेलल लाइन के मिडल में है, यहाँ पे दिया है एडी पैरेलल बीसी, एडी पैरेलल बीसी। तो दो लाइन पैरेलल है, दो पैरेलल लाइन के मिडल में दोनों ट्रायंगल है। तो कल एक रूल हमने लिखा हमने क्या लिखा था? डिस्टेंस बिटवीन द टू पैरेलल लाइन। तो यहाँ पे डिस्टेंस बिटवीन द टू पैरेलल लाइन यानी क्या है? ये पी। और डिस्टेंस बिटवीन द टू पैरेलल लाइन इज नथिंग बट हाइट, यानी दोनों ट्रायंगल की हाइट क्या रहेगी? सेम रहेगी। दोनों ट्रायंगल की हाइट सेम रहेगी, यानी यहाँ पे हाइट भी इक्वल है और बेस भी इक्वल है। जब दोनों ट्रायंगल का हाइट और दोनों ट्रायंगल का बेस जब इक्वल होता है तो दोनों ट्रायंगल भी इक्वल होते हैं। चला असा लिहून दिलाय, if base and height are equal then area of two triangle are equal, ऐसा है। तो ये दोनों ट्रायंगल इक्वल रहेंगे, दोनों ट्रायंगल इक्वल रहेंगे यानी ऐसा लिखना पड़ेगा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीडी, असा लिहा लागेल तुम्हाला। एरिया दोनों ट्रायंगल का एरिया इक्वल है ऐसा हमें लिखना पड़ेगा। ऐसा हमें क्यों लिखना पड़ेगा? दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल आहे असा कशासाठी लिहा लागेल? कोणत्या कारणासाठी लिहा लागेल? हात वर करा। का मला लहर आली का त्या प्रॉब्लेमले लहर आली? मी दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल लिहिलो कोणत्या कारणासाठी? याचे कारण मी बिना दोन वेळा तीन वेळा सांगल्याशिवाय तर क्वेश्चन आम्ही तयार करत नाही। कोणत्या कारणासाठी? दोन्ही ट्रायंगल इक्वल आहेत। हाँ, अने दोनों ट्रायंगल का बेस और हाइट इक्वल है, और जब दोनों ट्रायंगल का बेस और हाइट इक्वल रहता है तो दोनों ट्रायंगल क्या रहते हैं? इक्वल। ऐसा हम लिखेंगे। ओके,
अब हमें चाहिए रेशो, ऐसा रेशो नहीं तो एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी ऐसा भी चाहिए, तो ये हा इंटू मधून इकडे अपॉन मध्ये येईल, तो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1, म्हणजे हा झाला याचा रेशो 1/1, रेशो किती झाला 1/1, 1/1 म्हणजे किती झाला 1:1, 1:1. तर आपल्याला हा जो क्वेश्चन विचारलेला होता आहे ना, शुद्ध भाषेमध्ये सांगून राहिलो तुम्हाला जो विचारलेला आहे क्वेश्चन, व्हॉट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी, या दोन ट्रायंगलचा रेशो किती, हा धने, या दोन ट्रायंगलचा रेशो किती, दोन ट्रायंगलचा रेशो किती सेजल 1:1. कसा आला समजला, लिहा आन्सर मध्ये. लिहा, in triangle ABC and triangle BCD, in triangle ABC and triangle BCD, base BC is equal, जरा बाद में लिखना, डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइन इज द हाइट, दो पैरेलल लाइन के मिडल में जो भी डिस्टेंस रहेगा वो रहेगा हाइट ऑफ बोथ ट्रायंगल, hence height and base are equal of both triangle, height भी इक्वल और बेस भी इक्वल. चला असं लिहिले, हां बघा आता इकडे, तो ट्रायंगल एबीसी और ट्रायंगल बीसीडी दोनों ट्रायंगल में बेस इक्वल है. बेस इक्वल आहे म्हणजे कोणता बेस इक्वल होता बीसी. नंतर डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइन, ये लाइन दो पैरेलल लाइन के मिडल में जो डिस्टेंस है वो रहता है हाइट, तो हाइट भी क्या रहेगा इक्वल दोनों ट्रायंगल के लिए. आता लिहायचा नाही, therefore म्हणून काय लिहायचा, इफ बेस अँड हाइट आर इक्वल, लिहायचा नाही, इफ बेस अँड हाइट आर इक्वल असा लिहा लागेल ऑफ ट्रायंगल, ऑफ टू ट्रायंगल, देन सांगा देन का लिहायचा, देन एरियाज ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल असा लिहा लागेल. का लिहा लागेल सांगा, इफ अँड हाइट आर इक्वल ऑफ ट्रायंगल देन एरियाज ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल, दोनों ट्रायंगल का एरिया इक्वल रहेगा, तो हम यहाँ पे लिखेंगे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसी. ये इंटू में कहाँ पे आएगा, अपॉन में. बोलो क्या लिखेंगे, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1/1, इज इक्वल टू 1:1. लिहा लवकर. हा खाली असं लिहिले होते, याची आन्सर बरोबर लिहिले का असे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी
इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1। अब नेक्स्ट प्रॉब्लम जल्दी निकाल दो। जला काढले। जला वाचा बरोबर। पहिला पी क्यू बी अपॉन पी बी सी, पी बी सी अपॉन ए बी सी, बाद में ए बी सी अपॉन ए डी सी, और बाद में ए डी सी अपॉन पी क्यू सी। इतना हो गया। हाँ, अब देखो जला डायग्राम काढून झाली सर्वांची। अब देखो यहाँ पे हमें रेशो निकालना है इसका, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी और एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी। देखो पहला वाला ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, ट्रायंगल पी क्यू बी दिसला का? ट्रायंगल पी क्यू बी दिसला? ट्रायंगल पी क्यू बी मध्ये हाईट कोण आणि बेस कोण सांगता येईल? ट्रायंगल पी क्यू बी जेवढा पाहिलं, जेवढा सांगतो तेवढ्या तिथेच पाहायचा। पी क्यू बी, पी क्यू बी में हाइट कौन और बेस कौन बता सकते हो? तो पी क्यू बी का हाइट कौन होगा और बेस कौन सा होगा? जो परपेंडिकुलर है वो हाइट और जो नीचे है वो तुम्हारा बेस। अब यहाँ पे आ जाओ पीबीसी में, परदूप इकड़ा पाए अंशु, और पीबीसी, पी बी सी, पीबीसी का बेस कौन सा और पीबीसी का हाइट कौन सा? पीबीसी का बेस कौन सा? बेस। और पीबीसी का हाइट कौन सा? यानी हम क्या बोलेंगे, ये दोनों ट्रायंगल के लिए हाइट सेम है। हाइट क्या है? तो हाइट सेम है, हाइट आर इक्वल, हाइट आर इक्वल। देन एरियाज ऑफ टू ट्रायंगल आर proportional to their corresponding base। आए सेकंड सेंटेंस किंवा पहिला वाला सेंटेंस असेल कालचा, if base are equal then ratio of area to triangle are proportional to their corresponding base, सॉरी height, कारण बेस इक्वल आहे। तर लिहा नंबर फर्स्ट मध्ये लिहा, काय आहे? हाइट इक्वल आहे। हा लिहा, इन ट्रायंगल पी क्यू बी एंड ट्रायंगल पी बी सी, पी क्यू बी, इन ट्रायंगल पी क्यू बी एंड पी बी सी, कॉमा देऊन खाली लिहायचं। height PQ is equal, या सेम, इक्वल च्या ठिकाणी सेम लिहा, इज सेम, सेम आहे, इक्वल आहे, कॉमा देऊन खाली लिहायचा। देन रेशो ऑफ areas of two triangle are proportional to their corresponding bases। स्टेटमेंट पाठांतर आहे, पावाचा नाही, आपल्या मतानं लिहायचा। कालच पाठांतर करायला सांगितलं होतं, आणि घरूनही तुमचा काम राहते पाठांतर करून येणं।
सकाळी तरण पुरण नाश्ता पाणी खाऊन होते, हा अभ्यास करून होत नाही का? नाही अभ्यास करून आला तर इकडे येवाचा चुपचाप आणि आपल्या गालावर 2-4 थापडा मारायचा. पनिशमेंट आपण आपल्यालाच द्यायचं. जला लिहून जला. हाँ अब देखो रेशो निकालेंगे, इसका रेशो निकालेंगे. लिहायचा नाही आता. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी हा अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी असा लिहायचा. हा आता इथे का लिहिन मी या पी क्यू बी चा का लिहायचा, हाईट लिहायचा का? अबे हाईट तर इक्वल आहे ना, मग लिहायचा का पी क्यू बी चा बेस. पी क्यू बी चा बेस कोणता आहे सांगा? बी क्यू. पीबीसी चा बेस कोणता आहे? बीसी. हे झाली त्याची आन्सर. लिहा लवकर. तुमच्या जवळ डायग्राम आहे, आपल्या डायग्राम मधून पाहून लिहायचा, माझ्या डायग्राम कडे पाहायचा नाही. आपल्या डायग्राम मधून पाहून लिहायचा. झाला. चला सेकंड मध्ये जा लवकर. चला दोन्ही ट्रायंगल वाचा. दोन्ही ट्रायंगल मध्ये काय इक्वल आहे कोणी कोणाला सांगायचं नाही, मला सांगा फक्त. झाला. हाँ कौन सा ट्रायंगल है? पीबीसी आना एबीसी. पीबीसी ए बी सी दोनही ट्रायंगल मध्ये काय सेम आहे? बेस. लिहा मग. तसंच लिहायचा. काय लिहायचा आता तुम्ही इथे? इन ट्रायंगल पीबीसी याच्या ठिकाणी लिहायचा पीबीसी. अँड ट्रायंगल एबीसी इथे लिहायचा एबीसी आणि इथे लिहायचा पीबीसी. इन ट्रायंगल पीबीसी अँड इन ट्रायंगल एबीसी काय सेम आहे? मग या हाईटच्या ठिकाणी का लिहायचा? बेस. बेस कोणसा बेस? बीसी. इथे लिहायचा बेस बीसी इज सेम. तुम्हीच लिहा. झाला. असा लिहून झाला सर्वांचा. बेबी वाच रे. बेबी नंदा वाच. तुझ्या नोटबुकामध्ये काय लिहिलास रे? सेम झाला. मग त्याच्यानंतर काय लिहा? देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर प्रपोर्शनल टू देअर करेस्पॉन्डिंग हाईट. कारण इकडे बेस आला तर इकडे हाईट येईल, इकडे बेस आला तर तिथे हाईट येईल. स्टेटमेंट तोच आहे, फक्त बेसच्या ठिकाणी हाईट लिहायचा आहे. मग आन्सर लिहाल. सेकंडची आन्सर मग काय लिहाल सांगा? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. झाला. सांगा मग आता या दोन्ही पीबीसी आणि एबीसी. पीबीसी ची हाईट सांगा रे? पी क्यू. आणि एबीसी ची हाईट सांगा रे? एडी. चला लिहून. चला नंबर 3 मध्ये जा. नंबर 3 लिहा. नंबर 3 मध्ये जा. वाचा. एबीसी आणि एडीसी काही सेम आहे का? एबीसी एबीसी चा बेस बीसी आणि एबीसी ची हाईट एडी. एडीसी एडीसी चा बेस आणि एडीसी ची हाईट का सेम आहे? हाईट. लिहा. इन ट्रायंगल एबीसी अँड इन ट्रायंगल एडीसी इन ट्रायंगल एबीसी अँड इन ट्रायंगल एडीसी कॉमा देऊन खालच्या लाईन मध्ये लिहा. बरोबर लिहायचा. हाईट एडी इज सेम. हाईट एडी इज सेम.
लिहिले असे हाईट एडी इज सेम. हा मग त्याच्यानंतर काय लिहायचं माहित आहे ना? हा लिहा मग. देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर प्रपोर्शनल टू देअर करेस्पॉन्डिंग. करेस्पॉन्डिंग का लिहायचा? बेस. मग लिहा याची आन्सर थर्डची. झाला? थर्डची आन्सर का लिहिल्या का? हा सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी का लिहायचं आहे तुम्हाला? बेस लिहायचा आहे का हाईट लिहायची आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा बेस किती आहे? बीसी अपॉन डीसी. लिहा. नंबर 4 साठी लिहा. नंबर 4 साठी लिहा. नंबर 4 में हाँ आप देखो एडीसी आना पीक्यूसी. हा आहे एडीसी आना पीक्यूसी. पीक्यूसी एडीसी आना पीक्यूसी दोघांमध्ये काही हाईट सेम आहे का बेस सेम आहे? काही सेम नाही आहे. मग त्यासाठी रूल कोणता राहील? एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. म्हणजे प्रॉडक्ट करावं लागेल, बेस चाय करावं लागेल ना हाईट चाय करावं लागेल. पहा कोणता रूल आहे तो. हा तर पहिले असा लिहायचा. इन ट्रायंगल एडीसी अँड पीक्यूसी. एडीसी अँड ट्रायंगल पीक्यूसी. इन ट्रायंगल एडीसी अँड पीक्यूसी there is no base and height. No base and height same. स्टेटमेंट sama बरोबर नाही आहे. In triangle ABC and PQC base and height are not same. In triangle ADC and in triangle PQC base and height are not same. मग लिहा खाली. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एबीसी आहे का एडीसी आहे? एडीसी. एडीसी बरोबर हा. एडीसी कराल. आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी एडीसी अपॉन पीक्यूसी यांचा बेस अँड हाईट प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट सांगा. एडीसी चा बेस कोणता आहे? डीसी. आणि हाईट कोणती आहे? एडी. एडीसी बेस अँड हाईट झाला. नंतर पीक्यूसी मध्ये या. पीक्यूसी बेस क्यूसी आणि हाईट कोणता आहे? पीक्यू. मग इथे लिहायचा, इथे रिजन द्यायचा. लिहा साइडला रे रिजन लिहा. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल साइडला इथे लिहायचा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल का सांगितलं लिहायला? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. दिसून राहिला? हा झाला तुमचा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. ना हा झाला. आता इथे का लिहायचा? इज इक्वल टू is equal to the ratio of
प्रोडक्ट ऑफ corresponding base and height. Corresponding base and height. रीजन बरोबर लिहिले का लिहिले रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस हाइट करेस्पॉन्डिंग बेस एंड हाइट. नेक्स्ट लिया काढा डायग्राम काढा. डी एफ ये परपेंडिकुलर हाइट बेस के ऊपर यहाँ पे डी एफ परपेंडिकुलर टू बीसी लाइन बीसी ही एक्सटेंड के लिए है एफ फ्रेंड तक. तो डी एफ ये जो फर्स्ट गिवन है सेगमेंट डी एफ परपेंडिकुलर लाइन बीसी. बाद में सेगमेंट ये भी परपेंडिकुलर है किसके ऊपर बीसी के ऊपर. चला जो फाइन करना है वहां पे देखो हमें क्या फाइन करना है. फाइन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी और डीबीसी एबीसी बाद में डीबीसी दोनों ट्रायंगल दिसून राहिले. कोणाकोणाला दिसले हात वर करा बरं. दोन्ही ट्रायंगल ज्यांना दिसले त्यांनी हात वर करा. प्रियांशूला नाही दिसले तिला येऊ दे जवळ. ये प्रिय इकडे ये ग ये इकडे असा ये या धुऱ्यावरून ये या धुऱ्यावर ये या धुऱ्यावरून या धुऱ्यावर ये. तो जिन ट्रायंगल का रेशो निकालना है एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ये वाला है एबीसी का बेस एबीसी का हाइट यही. अब यहाँ पे आ जाओ डीबीसी का बेस और डीबीसी का हाइट डीबीसी का हाइट डीएफ हा पहिलेच दिला आहे डीएफ. समजून राहिला. मग दोनही का म्हणलो मी हा जो ट्रायंगल असा आहे हा असा आहे. इथे काय आहे डी इथे काय आहे एफ इथे काय आहे बी. हा लांबवली आहे अशी लांबवली आहे इकडे हे लांबवली आहे इकडे. ओके एक्सटेंड केला है बीसी ला का केला है एक्सटेंड. तो यहाँ पे अगर ये ऐसा है ये है यहाँ पे बीसी ये ट्रायंगल डीबीसी जो ले रहा है ना डीबीसी या बीसी ला या एफ पर्यंत एक्सटेंड केली आहे. तर लाइन एक्सटेंड केली आहे त्या लाइन एक्सटेंड वर डीएफ हा काय आहे परपेंडिकुलर आहे यानी वो है हाइट. वो क्या है हाइट. मग दोनही ट्रायंगल मध्ये सेम काय आहे हात वर करा. दोनही ट्रायंगल मध्ये सेम काय आहे बेस राहील. मग लिहा लवकर
इन ट्रायंगल ABC अँड DBC, लिहा लवकर. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC, कामा देऊन खाली लिहा. काय कॉमन आहे म्हणल्या? बेस BC इज सेम, असं लिहिले. मग सांगा त्याच्यानंतर काय लिहायचं तुम्ही सांगा. देन लिहा, देन रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल्स equals to the good जरा लिहून जरा स्टेटमेंट. चलो, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर proportional to their corresponding height. लिहा लवकर मग आन्सर. corresponding height. चला, बेस हा सेम आहे, बेस सेम आहे. मग पूर्णचा करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC, याची इथे काय लिहायची आहे? हाईट. जरा बरं, ABC ची हाईट काय आहे रे? येईल. त्याची हाईट किती आहे? D. मग त्याची व्हॅल्यू किती आहे? 4. इथे काय लिहाल? 6 2/3. झाला? लिहून झाला? हां, बंद कर.